बंदुखराच्या अडचणीमध्ये वाढ, डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर, मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता, चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती. बंदुखरातला आज 5व्या गुन्ह्यात कोर्टात हजर केलं जाणार. खरातची पोलीस कोठडी कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न. तपासासाठी पोलिसांनी खरातचा ताबा मागितला. टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. कालपासून पीडितांचे जबाब नोंद, कंपनीतील कागदपत्रांची तपासणी, गुन्ह्याचे बारकावे समजून घेण्यावर भर. शिर्डीतील मॉलमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाचा आरोप. मॉलमधील कर्मचाऱ्यांना सहकार्याचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची मॉलमध्ये धडक. नालासोपाऱ्यामध्ये विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. पैशांसाठी त्रास देत मारहाण केल्याचा पीडित महिलेचा आरोप. विदर्भामध्ये उष्णतेचा कहर. वर्धा जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर. नागपूर, अमरावतीतही पारा 44 अंश सेल्सिअसच्या वर. 8 दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम. अजितदादांच्या आठवणीमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू. बॅडमिंटन क्लबमधील सदस्यांनी जागवल्या आठवणी, तर दादांनी सोन्याची जेजुरी सारखी बारामती घडवली, तिला जपणार. महिलांचा सुनेत्रा पवारांशी भावनिक संवाद. अमेरिका इराण चर्चेची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता. इस्लामाबाद किंवा रावळपिंडीमध्ये चर्चेची शक्यता. रावळपिंडीमध्ये हाय अलर्ट जारी. शाळा आणि महाविद्यालय 26 एप्रिलपर्यंत बंद. इराण इस्रायल युद्धामुळे जीवनावश्यक औषधं महागण्याची शक्यता. औषधांच्या किमती 30 ते 96% वाढण्याचा अंदाज. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, अंगदुखीची औषधं महागण्याची शक्यता. भारतासह जगाला रशियाकडून कच्चं तेल खरेदी सुरू ठेवण्यास 16 मे पर्यंत हिरवा कंदील. ट्रम्प यांच्याकडून रशियन कच्चं तेल खरेदी 16 मे पर्यंत मुदतवाढ. ठाणे, मुंबई, ओडिशा, बिहारमधील 4 कट्टरपंथी तरुणांना अटक. दहशतवादी कारवायांच्या नियोजनात कथित सहभागाबद्दल कारवाई. राम मंदिर, संसद, लाल किल्ला, इंडिया गेटवर हल्ल्याचा कट रचल्याची माहिती. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.